मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहम भार हा वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, जरी चरिव निधेनु आठवी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पासी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम, आहे तू जननी मदीय न कळे, अज्ञान मिले करू, घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू, प्रेमे बाध मुक्त कंठ करुनी, नाही तुझे बंधन, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, केशां चरण सान्निध्यात भयमुक्तो भ्रमाम्यहम्, ज्ञानाप्तये तु तान् वन्दे यज्ञेशां गुरुनायकाम्, अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा, इथे जन्मला तो गुणातीत एका, तयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ, श्रोता वक्ता श्री राम समर्थ। श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2025 सालामधल्या 22व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 1 नोव्हेंबर 2025 या चातुर्मासातला नामस्मरण दिन क्रमांक 119 या मध्ये सद्ग्रंथ वाचनांतर्गत श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्म संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांनी प्राकृतामध्ये निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे, त्या एकनाथी भागवतामधल्या 9व्या अध्यायामधल्या श्लोक क्रमांक साधारण 21, 22, 23 यावरच्या ओव्यांचं वाचन, चिंतन, श्रवण आपण नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या कृपेने करूयात। यासाठी उपस्थित असलेल्या माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला आपण सुरुवात करूया। सज्जनो, परवाचा आपला विषय असा सुरू होता, भगवान अवधूत आणि यदुराजाच्या संवादामध्ये भगवान अवधूत 23वा गुरु सर्प आणि त्या अंतर्गत कातीन आणि विंगुरटी हा विषय समजून सांगत असताना या विश्वाची निर्मिती परमात्म्याने कशी केली, परमतत्वाने, परब्रह्म, परमात्मा, ईश्वर हे सगळे समांतर शब्द आहेत। आपण पाहत होतो की त्याला, त्या परमतत्वाला, त्या परब्रह्माला एकटा होता, त्याला कर्मेना, आणि म्हणून त्यांनी विश्वनिर्मिती केली। आणि ही विश्वनिर्मिती कशी झाली हे आपण त्याच्या कालच्या भागामध्ये पाहिलं। शेवटचा मुद्दा आपला परवाच्या प्रवचनातला असा होता की ते परब्रह्म, ते परमात्म तत्व, तो ईश्वर हा सकलांचा नियंता आहे आणि त्याच्या सामर्थ्याने प्रकृती आणि पुरुष दोघही वागतात। दुसरा मुद्दा असा होता की प्रकृतीची जी चेतना शक्ती आहे, तिला चेतना देणारी जी चित सत्ता असं आपण त्याला म्हणू, ती सुद्धा ईश्वराचं पुरुषत्व आहे। प्रकृतीला चेतना देणारी जी चित शक्ती तीच
ईश्वराचं खरं पुरुषत्व आहे आणि म्हणून त्याला प्रकृतीचा पुरुष असं संबोधलं जातं. इथपर्यंत आपला कालचा विषय सुरू होता. त्याच्या पुढे नाथ महाराज आपल्याला असं सांगतात की त्या परमतत्वाविषयी सांगत असताना देव, माणूस या सगळ्यांचाही नियंता तो ईश्वर आहे, ते परमतत्व आहे. त्याची सत्ता किती किती ठिकाणी म्हणून नाथ महाराज सांगतात. तर वायू त्याच्या आज्ञेने वागतो. म्हणून आपल्याकडे सोपी म्हण नेहमी काय, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने हलत नाही असं आपण लहानपणापासून ऐकत आलो. त्याचं सूत्र इथं आहे की वायू त्याच्या आज्ञेने वागतो. समुद्राला भरती ओढली, समुद्राने कुठपर्यंत भरतीमध्ये बाहेर जायचं त्याची मर्यादा सांभाळण्याचं काम एवढ्या मोठ्या, म्हणजे या पृथ्वीवर जवळपास 70% पाणी आहे, त्याला मर्यादित ठेवणं कायम ही त्या परमतत्वाची शक्ती आहे. सूर्याचं दिनमान चालवणं, बघा भारतीय तत्वज्ञानातले जेवढे काही शाखा आहेत ज्ञानाच्या, ज्योतिष शास्त्राचे, त्या दिनमानामध्ये अगदी ते बरोबर देतात. 6:04 सूर्योदय आहे, सूर्यास्त 6:57 आहे. या महिन्यातल्या या तिथीला सूर्योदय या वेळेलाच होणार. इतकं ते सिस्टमॅटिक आहे. सूर्याचं दिनमान, वाऱ्याचं वाहनं, समुद्राची मर्यादा, प्राण्यांमध्ये जो जी प्राणशक्ती इतक्या मोठ्या 84 लक्ष योनी प्राणी या पृथ्वीवर अखंड जन्म घेतात, वावरतात, मृत्यू पावतात, पुन्हा जन्म पावतात. या सगळ्या प्राण्यांमध्ये प्राणशक्ती अखंड कार्य करत असताना ती सगळी शक्ती कोण, तर ते परमात्म तत्व आहे. शाळेमध्ये कधीच हे शिकवल्या गेलेलं नाही. अनेक पिढ्यांमध्ये म्हणजे अनेक वर्षांमध्ये याचं ज्ञान हे किती खरं म्हणजे किती बेसिक आहे. ह्या गोष्टी किती पायाभूत ज्ञानाच्या गोष्टी आहेत. आणि खरं सज्जन हो, हे खरं शाळेमधनं शिकवल्या गेलं पाहिजे. शाळापासून हे ज्ञानाचा भाग म्हणून. सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हे शिकायचं नाही, ते शिकायचं नाही, ते शिकता शिकता आपल्याला धर्माचं मूलतत्व, मानवी जीवनाचंच मूलतत्वापासून आपण सगळेजण दूर जातोय. केवढं दुर्भाग्य आहे बघा. आणि नको तर ज्ञान मुलांना वेगवेगळ्या त्याच्यामुळे मिळत राहतं. त्यासाठी परमात्म तत्व काय, धर्माचा प्रश्नच नाहीये. हे सगळं मानवी जीवनामध्ये मानवाला खरं सुख मिळावं याचं ज्ञान भारतीय तत्वज्ञान, वेदांत, शास्त्र, उपनिषद, पुराण ग्रंथ देतात. पण दुर्दैव आहे की ते सांगितलं जात नाही. पण जिथपर्यंत आपल्याला पोचता येईल, जिथपर्यंत आपल्याला आपलं कार्य करता येईल, तेवढं आपण सगळ्यांनी करायचं. काय करायचं की आपण इथे जेवढं श्रवण केलं ते आपल्या मुलांपर्यंत, नातवांपर्यंत बळजबरीने पाडूने नामामृता पाजले. जसं महाराजांनी केलं ना, आपल्याला आवड नव्हती पण खाली लहानपणी आई कसं नाक दाबून तोंडात टाकतेच औषध, पी वरण, उंच झाला पाहिजे, आमक कर, खा, आवडत नाही गुळाची पोळी, खाल्लीच पाहिजे, कसा खात नाही, त्याच्याशिवाय मोठं होऊ शकत. प्राण्यांमध्ये प्राणशक्ती चालवण्याचं काम ते परमतत्व करतं. मेरू आपलं स्थान सोडत नाही, आहे तिथे स्थिरावलाय, त्याची शक्ती आहे. आणि हे सर्व ज्याच्यामुळे, ज्या परमतत्वामुळे होतं, ती सगळी चराचरामध्ये ही सृष्टी अगदी एकपेशीय, अगदी सूक्ष्मातल्या सूक्ष्म अणु की जो डोळ्यांनी दिसत नाही, त्याच्या अंतर्गत 250-300 सब ॲटॉमिक पार्टिकल्स. परवा आपण जे पाहिलं की ज्ञानाच्या ज्या मुख्य शाखा 2 आहेत, त्याच्यामध्ये विज्ञान आणि आत्मज्ञान. तर विज्ञानाच्या मर्यादेमध्ये ही गोष्ट येते की विज्ञान अपूर्णतेच आहे. आज जे कळालं ते पूर्ण कळालेलंच नसतं. पुढे काही दिवसांनी ती थेरी फेल होती, मग अजून पुन्हा दुसरी सांगितली जाते. आत्मज्ञानामध्ये तसं नाही. या संपूर्ण विश्वाचं मूलभूत ज्ञान आत्मज्ञानाने प्राप्त होतं. मेरू आपलं स्थान सोडत नाही.
त्याच्या आज्ञेने चेतना शक्ती अचेतन देहाला सुद्धा सचेतन करते. त्याच्या आज्ञेने. गोंदवलेला माफ करा, गोंदवलेकर महाराज पहिल्यांदा ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर माझ्या माहितीप्रमाणे काशीला गेले. रोज काशीला स्नान करायचं, त्यांचं नामानुष्ठान चालायचं. आणि एक दिवस काशीला त्या घाटावर स्नानाला गेले. एका तरुण स्त्रीचा पती गेलेला होता. ती धाय मोकळून त्याचं पार्थिव अंतिम संस्कारासाठी मनकर्णिका घाटावर आणलेलं होतं. आणि त्या घाटावर त्या तरुण मुलीला तिचा विलाप, तिचं दुःख पाहिलेलं. महाराज ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला, अखंड नामामध्ये राहणारा हा महापुरुष, तरुण वय होतं महाराजांचं, तो विलाप त्यांना पाहावे ना, ते दुःख त्यांना पाहावे ना, म्हणून ते तिथे गेले. पाहिलं, ते म्हणाले काय झालं यांना, असं असं ते सांगायचं. असं अरे काहीच नाही, थोडं थांबा म्हणाले. गंगेचं पाणी घेतलं, त्यांच्या मुखात टाकलं. काय त्या कानामध्ये बोलले, काय स्पर्श केला माहित नाही. आणि तो एकदम उठून बसला. उठून बसल्याबरोबर सगळे लोक मागे लागले. तर महाराज जे पळत निघाले, धावत गेले, गंगेमध्ये उडी टाकून पोहत पोहत दुसऱ्या तीरावर निघून गेले. पुन्हा या तीरावर आलेच. अचेतन देहाला सचेतन करण्याची शक्ती त्या परमतत्वामध्ये असते. आणि ते परमतत्व मानवी जीवनात मनुष्य त्याच्या अभ्यासाने, त्याच्या तपश्चर्येने ते परमतत्व स्वतःमध्ये जागृत करून तसे शक्तीचे प्रयोग, ती प्राणशक्ती तिथे आणून जागृत करू शकतात. अचेतन देहाला सचेतन करण्याची शक्ती सुद्धा त्या परमतत्वामध्ये आहे. म्हणून गुरुगीतेमधला जो श्लोक आहे ना, म्हणून त्यांनी म्हटलं की गुरु साक्षात परब्रह्म, ते परमतत्व मनुष्य रूपाने पृथ्वी तलावर येतं आणि आपल्याला वागून दाखवतं की मनुष्यामध्ये केवढी शक्ती आहे. फक्त त्यांनी ती नित्य अभ्यासाने, तपश्चर्येने, सदाचरणाने, नीतिमत्तेने आणि आपल्या अनुष्ठानमय जीवनाने जागृत करून दाखवली पाहिजे. नव्हे तो दाखवू शकतो. एवढी शक्ती त्याच्या इच्छेने प्रकृतीमधले गुण आपापले काम करत राहतात, असं नाथ महाराज सांगतात. पुढे म्हणाले की या सृष्टीच्या मध्ये जनरेटर, ऑर्गनायझर हे जे दाखवलेत, तर रजोगुण जो आहे त्रिगुणांमधला रजोगुण हा सृष्टी निर्माण करण्यासाठी वापरला जातो. हौस मौज असेल तर ते घर पहा कसं दिसतं. रजोगुण हा सृष्टीची निर्मिती करतो, निर्माण करतो. सत्वगुण त्याचा प्रतिपाळ करत राहतो. भगवान विष्णूंचं जे काम आहे ना, त्या या विश्वाला सारखं फुलवत राहणं, मेंटेन करणं, या सगळ्या चराचरातल्या प्राण्यांना प्रतिपाळ करत राहणं, कुणाला काही कमी न पडू देणं, त्याच्या पूर्वसंचितानुसार, प्रारब्धानुसार त्या प्राण्याला अखेरपर्यंत जगवण्याचं काम सत्वगुण करत असतो. आणि शेवटी म्हणाले, शेवटी शोभ ईश्वराच्या इच्छेनेच होतो. आणि मग या सृष्टीचा संहार करण्यासाठी तमोगुणाचा वापर होतो. हा तमोगुण सुद्धा ते परमतत्वच वापरतं. आणि म्हणून असं म्हणतात की तोच ईश्वर, ज्याला आपण भगवान शंकर असं म्हणतो, तो त्या परमतत्वाचा एक भाग, त्यांनी अपॉइंट केलेला भाग. ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्माकडे रजोगुण, विष्णूंकडे सत्वगुण आणि तमोगुणाचा भाग भगवान शंकरांनी स्वतःकडे घेतला. आणि तोच या कल्पाच्या अंती म्हणा किंवा त्याच्या इच्छेने, ईश्वराच्या इच्छेने त्या संपूर्ण सृष्टीचा संहार तमोगुणाच्या आधारे ते परमतत्व करतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ईश्वरानेच संहार केला, ईश्वराने सृष्टी निर्माण केली, ईश्वरानेच त्याचा प्रतिपाळ केलेला आहे. म्हणून खेड्यामध्ये म्हणतात तो, त्या भगवंताला तो खेळ्या आहे. खेळ्या म्हणजे तोच खेळवतो, तोच सगळे हे खेळ करतो, असं खेड्यामध्ये म्हटलं की तो खेळ्या. आणि मग रागाच्या भरात लोक त्या भगवंतालाही नावे ठेवतात.
प्रलयाच्या वेळी सर्व शक्ती प्रकृतीमध्ये विलीन होती. आता ही जेवढी काही सृष्टी निर्माण केली, ही सृष्टी निर्माण केल्यानंतर त्या प्रत्येकामध्ये जी एनर्जी, आताच्या भाषेत जर सांगायचं, जे शक्ती रूप होते ते सगळी शक्ती जाणार कुठे? आता अलीकडे विज्ञानाच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, की ऊर्जेचा, शक्तीचा क्षय होत नाही. मग जाते कुठे ती? हे सगळं त्या आत्मज्ञानात आलं की ही सगळी शक्ती त्या प्रकृतीमध्ये पुन्हा विलीन होते. आता तुम्ही सगळ्यांचा संवाद झाला, ती विलीन कशी झाली? मोठं वटवृक्षाचं झाड होतं 200 वर्षापूर्वीच, रोडच्या मध्ये आलं. शरद पवारांचं गव्हर्नमेंट, बरोबर ते एवढा मोठा वटवृक्ष 200 वर्षाच्या त्याच्या पारंब्याखाली आलेल्या, पण तो सगळा वटवृक्ष, त्याची शक्ती एका बीजामध्ये असते. जसे त्या वटवृक्षाच्या बीजामध्ये तर सगळा वटवृक्ष सामावला जातो ना, किती छोटा असतो, एवढंच बी असतं वडाचं. तसं या प्रकृतीची सगळी शक्ती सज्जन हो बीज रूपाने प्रकृतीमध्ये विलीन होते आणि परमात्म तत्वाच्या जवळ ती अखंड त्याच्या चरणी ती लीन होऊन जाते. अनेक आकारांचे दागिने मोडायला घेतले, सोनाराकडे नेले, गाळून घेतलं सोनं, सगळे दागिने संपले, फक्त सोनं राहिलेले छोटस. त्याच्यात तो कोणता चपला हार आणि बूट हार आणि काय काय नाव त्याची आपल्याला माहित आहे नाही. ते सगळे हार, बांगड्या आहे ते सगळं काढलं आणि एवढंस बिस्किट त्याने करून दिलं. पण बिस्किट होतं 125 ग्रॅमचं. पण ते एवढंच आहे. दागिना जर पाहिला तर 3 पदरी, 4 पदरी, 7 पदरी, ओढला तर मान तुटली, पण ते नाही तुटलं. असं झालं कालपर्यंत. तसं ते सगळं परमात्म्यामध्ये लीन होऊन जातं. सज्जन हो, ही सगळी किंवा आपला नित्य आपण पाहणार दरवर्षी ग्रीष्म ऋतूमध्ये, उन्हाळ्यामध्ये सगळी झाडं, तुळशीची रोपं सुद्धा वळून जातात. इतक्या मोठ्या मंजुळात येणारी तुळस डेरेदार उन्हाळ्यामध्ये वाळून जाते, पण त्याचे बीज पहिला पाऊस पडायचा उशीर, छान मस्त तुळशीचे रोपं पुन्हा येतात. जशी ती सगळी पृथ्वीच्या पोटामध्ये जातात, पुन्हा दिसत नाही, तशी ही सगळी सृष्टी त्या परमात्म तत्वाने निर्माण केलेल्या त्याच्या चरणाशी, त्या परमात्म तत्वामध्ये प्रकृतीमध्ये विलीन होऊन त्याच्याशी राहते. हे सगळं एवढं सांगण्याचं कारण काय? तर म्हणाले हे सगळं पुन्हा आपल्याला जेवढं जेवढं दिसतं तेवढं तेवढं सगळं नाश, जेव्हा संहार पावला जातो, नाश होतं ना, तेव्हा ते म्हणतात की मायेमुळे साकार झालेली ही सगळी सृष्टी परमात्म तत्वामध्ये लीन होऊन केवळ सुख स्वरूपाने, आनंद रूपाने, चिन्मात्रेने, सद अंशाने, इतक्या सगळ्या त्या क्वालिटीज त्या बीजामध्ये असतात. आणि हे सगळं त्याच्यामध्ये ते म्हणाले अत्यंत निर्मळ, अनंत, ज्ञानमय असं पूर्ण निरुपाधिक ब्रह्म शेवटी शांत झालेलं आपल्याला दिसतं. ब्रह्माच्या ठिकाणी हे सगळे एकत्र होऊन परमात्म तत्वाजवळ गेले. हे एवढं तत्वज्ञान, एवढं सगळं ज्ञान नाथ महाराजांनी आपल्याला काल परवापासून अगदी टप्प्याटप्प्याने आपल्याला समजेल की एकोहम बहुस्यामी इथपासून सुरुवात झाली. सृष्टी, माया, अमक तमक सगळं झालं आणि सगळ्यात शेवटी म्हणाले हे सगळा संवार झाल्यावर पुन्हा जसंच्या तसं. तर हे सांगण्याचं कारण काय? तर म्हणाले आपल्याला जे सांगायचंय अवधूतांना ते असं आहे की ऊर्ण नाभी म्हणजे पोळी किंवा कातीन, ऊर्ण नाभी असा एक शब्द इथे आलाय. ऊर्ण नाभी म्हणजे कांतीनं हृदय तंतू मुखे करुनी विस्तारी बाहेर काढूनी निजगुणी स्वभावे. त्या विस्तारिल्या तंतुवरी तळी आणि उपरी आपणची क्रीडा करी नाना परी स्वलीला. तंतू विस्तारे खेळती लीला प्रत्यक्ष देखताची डोळा ग्रासूनी ते हृदय कमळा अद्वैत कळा दाखवी. याची रीती सर्वेश्वरू एकला रची संसारू अंती करुणी संहारू पुरे निर्विकारू निजात्मा. या लक्षणांचा निर्धारू धरुनी ऊर्ण नाभी केला गुरु आता सारूप्यतेच्या विचारू पेशकारू गुरु म्या केला. दत्त महाराज म्हणाले की ती जी कातीन आहे, त्याच्यात त्यांनी कांतीन शब्द वापरला,
तर ती जी कांतीन आहे ती काय करते म्हणाले, स्वतःच्या मुखातल्या जाळेतूनच सुंदर जाळं तयार करते आणि त्या जाळ्यावरती वर बसते, खाली बसते, खेळत राहते, खाली इकडे तशी झुलत राहते म्हणाले. आणि तिचा खेळ असा तिच्या त्या जाळ्यावर सुरू असताना एकदमच थांबते. सगळं पुन्हा तंतूंनी स्वतः निर्माण केलेलं विश्व स्वतःच्या मुखाद्वारे पोटामध्ये घेऊन टाकते. संपलं म्हणाले. अगदी तसा हा सर्वेश्वरू, हा परमात्मा, हे परमतत्व ते म्हणाले एकटाच सर्व विश्वाची रचना करतो. त्यामध्ये तो अंतर्यामी रूपाने खेळतो आणि अखेर ते परमतत्व या सगळ्यांचा संहार करून, या सगळ्या संसाराचा संहार करून सज्जन हो, निर्विकार, निरुपाधिक, अद्वैत आत्मस्वरूपाने शिल्लक उरतो, असं नाथ महाराज सांगतात. त्या ईश्वराशी तादात्म्य होण्यासाठी काय करावं आपण? नाथ महाराज म्हणाले, खरं म्हणजे कुंभारीन जी माशी, ती जसं त्या आळीला धरून आणते आणि ती धरून आणलेली आळी इतकी त्या मरणाच्या भीतीने घाबरून जाते, त्या मरणाच्या भीतीने ती आळी त्या कुंभारीण माशीचं असं चिंतन करते, इतकी चिंतन करते की ती आळीच कुंभारीण होऊन जाते. खरं म्हणजे ती कुंभारीण काय, तर एक क्षुद्र कीटक आहे. आळी सुद्धा काय, एक क्षुद्र कीटकच आहे. मग एक क्षुद्र कीटक, एक क्षुद्र आळी एका क्षुद्र कीटकाचं, त्या कुंभारणीचं अखंड मरणाच्या भीतीने, दोन तत्व लक्षात घ्या की एक क्षुद्र कीटक आहे. नंबर 2 ची गोष्ट, मरणाच्या भीतीने चिंतन करते. आळी मरणाच्या भीतीने त्या कुंभारीण माशीचं चिंतन करते आणि ती कुंभारीण होऊन हवेमध्ये उडून जाते. ती आळी, ती कुंभारीणच होते. पुन्हा ती दुसरी आळी आणते, पुन्हा ती मरणाच्या भीतीने तिचं चिंतन करते. 2 सूत्र आहे. अगदी क्षुद्रत्व दाखवलेलं आहे प्राण्यांचं. आणि नंबर 2, विरोध भक्ती दाखवली, मरणाची भीती दाखवली. चिंतन करते पण मरणाच्या भीतीने करते. अंडरलाईन दिस. आणि कुंभारीण होऊन हवेमध्ये उडून जाते. नाथ महाराज म्हणतात, ध्यास, त्या आळीचे घेतलेला ध्यास आणि त्या आळीने मरणाच्या भीतीने घेतलेला ध्यास, हे 2 मुख्य मुद्दे. बस हे 2च मुद्दे आपल्याला, साधकाला, मानवाला उच्च स्थानावर नेणार आहेत. कसं? ते म्हणाले, हे जर प्रत्यक्ष दिसतं तर मग आपण तर मानव आहोत. मानव तीव्र ध्यासाने काय करू शकत नाही. प्रपंचामध्ये केवढी मोठमोठी कामं मनुष्य करतो. अगदी लहानपणी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतो, काही नसतं आणि केवढा मोठा एखादा, कितीतरी लोकांच्या जीवनाचे आपण जर प्रापंचिक दृष्ट्या त्यांनी केलेल्या प्रगतीचे हे जर पाहिले, किती मोठमोठे लोक. सूत्र काय त्याचा? त्यांनी ध्यास घेतला त्या कार्याचा. आपल्याला तिथे जायचा हा ध्यास घेतला आणि तिथे गेलो. नाथ महाराजांना हेच त्या सांगायचंय की ज्याचं कुणाचं तुम्ही ध्यान करता त्या परमात्मा, मग माणसाने जर परमात्म तत्वाचं, त्या सौख्यदात्याचं ध्यान केलं, आणि नाथ महाराज पुढे सांगताना असं म्हणाले की मग ते ध्यान तुम्ही द्वेषाने करा, प्रेमाने करा, रागाने करा, भीतीने करा, विरोध भक्तीने रावण उद्धरीला श्रीराम, नाही का? आपल्या सगळ्यांना ती भागवतातली कथा आहे माहिती. अंजली मॅडमने सांगितलेली की पुतना कोण होती आधी, तिची काय इच्छा? त्या वामनावतारामध्ये वामनावताराची बहीण, तिचं नाव रत्नमाला, करेक्ट, सुलोचनाच रत्नमाला. त्या रत्नमालेने जेव्हा भगवंताला, त्या वामन बटूला पाहिलं, तिला पाहिल्याबरोबर तिच्या मनामध्ये मातृत्वाचा भाव जागतो. काय गोड लेकरू आहे, असं होतं आपल्याला पाहिलं की नाही, असं लेकरू आपल्याला असायला पाहिजे, अशी बहीण आपल्याला पाहिजे, असा भाऊ आपल्याला पाहिजे, असं वाटतं आपल्याला. आणि ती सूक्ष्म वासना त्या रत्नमालेच्या मनात निर्माण झाली. भगवंताला वामनावतारामध्ये पाहिला की असा मुलगा जर मला झाला तर किती छान होईल, आणि वात्सल्याची भावना पाना कुठला केला, असं सांगतात त्या कथेमध्ये, पुराणाच्या कथेमध्ये. आणि ते सत्य आहे, सत्य. आणि जेव्हा त्या बळीराजाची ती बहीण असते, बळीराजाचा संहार केल्यावर तिला राग येतो आणि दुसरी वासना निर्माण की याला मी मारून टाक. 2 भावना, एक मातृत्वाची, वात्सल्याची अतिशय पवित्र भावना, एक वासना निर्माण झाली, आणि दुसरी
विरोधाची, शत्रुत्वाची भावना, या दोन्ही भावना भगवान गोपालकृष्ण म्हणाले तुझ्या तृप्त करतो मी. पण असं की ऍप्लिकेशन केली की लगेच नोकरी सुद्धा मिळत नाही. या जन्मात तिने ती तेवढी वासना तीव्र ठेवली. त्याच्यासाठी भगवंताला मग 8व्या अवतारामध्ये ते म्हणाले ती जुनी फाईल काढावं रत्नमालेची, ती राहिली म्हणले. मग तिची एंट्री केव्हा घ्यायची म्हणले. अहो साध्या नाटकामध्ये, चित्रपटामध्ये डायरेक्टरला सगळ्या स्पॉट लिहून काढावं लागतात, ते ड्रेस काढावं लागतात, सिच्युएशन तयार करावं लागते, कथा तशी निर्माण करावं लागते. भगवान गोपालकृष्णांनी कृष्ण अवतार म्हणले त्यांचं घ्या एंट्री करावंच लागते. मी रत्नमालेची फार जुनी म्हणले 2-3 अवतार झाले, राम अवतार तिला काही घेताच आलं नाही म्हणले कुठे. आणि मग भगवंतांनी सांगितलं की यांची एंट्री माझ्या बालपणीच राहू द्या म्हणाले. कारण दोन्ही इच्छा, कारण तिची पहिली इच्छा आहे मला मातृत्व प्रेम द्यायचं, आणि दुसरी इच्छा म्हणाले मला संपवायचं आहे. आणि मग पुतना मावशीच्या रूपाने ती आली. सजन सांगायचा हे आहे की ज्याचं जसं चिंतन तुम्ही करा, म्हणून आपल्या संपूर्ण भारतीय तत्वज्ञानात किंवा सदा सदा सर्व काळ अखंड पवित्र विचारांचं चिंतन करा. पाप कर्माकडे प्रवृत्तीच ठेवू नका, पाप कर्माकडे वळू नका. हे नंतर आहे, मनातच ठेवलं नाही तर काय होणार. किती छान. आणि मग ती पुतना मावशीच्या रूपाने येते. तिचं मातृत्व त्या दृष्टीने पूर्ण करायचा ती इच्छा होते, आणि त्याच्याबरोबरच तिचा संहार भगवंत करतात, तिचा मोक्ष तिला देतात. सांगायचं सूत्र असं की ध्यानापेक्षा ध्यास, तिचा ध्यास विरोध भक्तीचा होता. रावणाने आयुष्यभर श्रीराम मत कहो, श्रीराम मत कहो असं म्हणता म्हणता श्रीराम श्रीरामच, मैं राम का नाम नहीं लूंगा नहीं लूंगा, पण राम रामच म्हणत आहे. आणि अखंड त्याचं चिंतन तो केव्हा येतो, विरोध भक्तीने राहिला रावण असं म्हटलं जातं. म्हणून ते म्हणाले की सूत्र याच्यातून मी काय शिकलो की एक तर ध्यास, आणि तो ध्यास तुम्ही प्रेमाने घ्या, द्वेषाने घ्या, आनंदाने घ्या, कोणत्याही भागाने ध्यास घेणं. आणि याचं सूत्र श्री महाराज सांगतात अखंड अनुसंधान ठेवा. महाराज म्हणाले ना प्रेमाने जर केलं तर तो भगवंत फार लवकर धावत नाही. आणि मग पुढे म्हणाले की भगवत रूप तुम्ही तसं व्हाल. कोणत्याही ध्यास, आणि त्या ध्यासामागचं कारण ते म्हणाले ध्यान करणारा माणूस वास्तविक भगवत रूपच असतो. प्रत्येक जण भगवंतच आहे, भगवंताचाच अंश आहे. पण त्याला विसर पडला, अविद्या, अज्ञान, माहित नाही, आणि त्या स्वरूपाचा पडलेला विसर, मी देही हा भ्रम गेला की झालं. आणि म्हणून नाथ महाराज म्हणाले माणसाने काया वाचा आणि मनाने, काया वाचा मनाने एकाग्र मन करून भगवंताचं ध्यान करावं. मग ते स्नेहाने करा, प्रेमाने करा, द्वेषाने करा, शत्रुत्वाने करा, भीतीने जरी केलं, भगवंताची भीती वाटली तरी त्या भीतीने सुद्धा तुम्ही भगवत स्वरूप होता. कारण साध्या अतिशय क्षुद्र कीटकाचं स्मरण करून एक कीटक जर त्याचं स्वरूप प्राप्त करून घेतो, तर ज्ञानी असलेला सुंदर भावना ज्याच्याकडे आहे असा मनुष्य भगवंताला प्राप्त करून घेणार नाही का. भगवंताचा ध्यास लागला तर त्याच्या ध्यासानेच त्याचं मन भगवत स्वरूप बनतं. असं अगदी आता मागे जाऊन भगवान उद्धवाला हात वरून करून सांगतात. म्हणजे नाथ महाराजांनी आपल्याला उद्धवाच्याही मागे तिकडे पुढे नेलं. म्हणजे किती फ्लॅशबॅक आहे. मूळ कथा आहे एकादश स्कंद भागवतातली, सगळा वेदांताचा ग्रंथ, पूर्ण ज्ञानाचा हा स्कंद आहे. त्याच्यामध्ये भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सगळं ज्ञान देत आहेत. का देत आहेत तर म्हणजे मी निघालो, त्याला दुःख झालेलं आहे. आपल्याला आठवतं ना, पुढच्या वर्षी पुन्हा आपण पाहणारच आहोत. पण एक लक्षात तुमच्या सगळ्यांच्या आहे, फक्त रिकॉल करून देतो की आपल्याला ते किती उद्धवाची कथा. आणि मग तिथे भगवान गोपालकृष्ण उद्धवाला हात वर करून सांगतात फक्त स्मरण करा माझं, कोणत्याही भावनेने माझा ध्यास घ्या. भगवंतानी आपल्याला निर्माण केलं, त्याला प्राप्त करून घेण्यासाठीच त्यांनी आपल्याला निर्माण केलं. तोच आपल्याला बुद्धी देणार आहे, आणि तोच पुन्हा हात वर करून सांगतो की अरे फक्त माझं ध्यान करा, कोणत्याही भावनेने करा, पण माझं ध्यान करा आणि माझ्याच सारखं होऊन जा. देह गेल्यानंतर एक सूचना नाथ महाराज देतात की देह गेल्यानंतर मात्र ही तद्रुपता तुम्ही साधू शकत नाही. आणि आता देह गेला, आता मी तद्रुप होतो या म्हणण्याला अर्थही नाही म्हणाले. अर्थ देहात
याच ठिकाणी याची देही याची डोळा. ते म्हणाले तीव्र ध्यासाने भगवंताशी तद्रुपता प्राप्त करून घेणं हे निश्चित समजा. म्हणाले फक्त एक आहे की तो अभ्यास आहे, तो प्रयत्न आहे, त्यालाच आपण तपश्चर्या किंवा ध्यानाची तपश्चर्या असं म्हणतो. सज्जन, नाथ महाराज इथे थांबतात आणि पुढचा विषय आपल्याला सांगतात की अवधूत म्हणी यदुशी इतुकिया गुरुपाशी मी शिकलो जे जे मतीशी ते तुझ पाशी सांगितले. आतापर्यंत भगवान अवधूत यदुराजाला सांगतात की गड्या 23 गुरु आतापर्यंत मी तुला सांगितले आणि प्रत्येकामध्ये काय सद्गुण आहे, काय अवगुण आहे, त्याच्यात असलेला अवगुण सुद्धा माझ्यात मी कधी न येऊ दिला आणि त्याच्यासाठी म्हणून मी त्याला गुरु केले की अरे तुझ्यात मला हा दिसला गुण आणि हा अवगुण आहे, तो आपल्यात नसावा म्हणून तो मी माझ्यामध्ये येऊ दिला नाही, म्हणून मी त्याला गुरु केलं. असे 23 इतकी या गुरूंपाशी मी शिकलो जे जे मतीशी ते तुझ पाशी सांगितले. निज बुद्धीची या व्युत्पत्ती काही एक शिकलो युक्ती तेही सांगेन तुझ प्रीती अनन्य प्रीती स्वभावे. मला जे जे काही मुद्दे कळाले, जे जे काही ज्ञानाचे मुख्य स्तोत्र छोटे छोटे होते पण मला कळाले, ते सगळं माझे तुझ्यावर प्रेम असल्यामुळे यदुराजा मी तुला सांगतो. पुढे म्हणाले 24 गुरूंचाही गुरु विवेक वैराग्य विचारू हा नरदेही लाधे सधरू या लागी मुख्य गुरु नरदेह. राजा 23 गुरु मी तुला सांगितले, त्या 23 गुरूंची सगळी वैशिष्ट्ये सांगितली. माझ्या आत्मज्ञानाच्या मार्गावर चालताना या 23 गुरूंचा मला केवढा फायदा झाला, बारीक सारीक गोष्टींसह मी तुला प्रीतीने प्रेमाने सांगितलं रे. पण आता सांगतो म्हणाले 24वा जो गुरु आहे ना, हा 24वा गुरु गुरूंचाही आतापर्यंतच्या सगळ्या गुरूंपेक्षाही सगळ्यात मोठा गुरु जो मला जाणवला तो गुरु की ज्याच्यामध्ये विवेक वैराग्याचा विचार मुख्य आहे. तो कुठे आहे म्हणाले तर या नरदेहामध्ये आहे आणि म्हणून माझा 24वा गुरु आहे नरदेह. काय नरदेहाच्या संदर्भात संपूर्ण भारतीय तत्वज्ञानात जर आपण पाहिलं ना तर मुख्य त्यांनी तेच म्हणजे अगदी आद्य शंकराचार्य सुद्धा म्हणाले ना विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये की 3 गोष्टी फारच दुर्लभ आहे म्हणाले. या विश्वामध्ये 3 गोष्टी फारच दुर्लभ आहे. मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया. या विश्वामध्ये मनुष्य जन्म मिळणं फार कठीण आहे. कारण पाप जास्त झाले तर नरकात जाणार, पुण्य जास्त झालं तर स्वर्गात जाणार. आणि ते दोन्ही एकत्र होणं म्हणजे दोन्ही समसमान होणं. अहो शेंगदाणे आपल्याला त्या तराजूत मोजता नाही. हे खाली गेलं की ते वर पारडावर जातं, हे पारडावर गेलं तर ते खाली जातं. आपल्याला 1.5 किलो शेंगदाणे मोजून घ्यायचं तर सांगितलंय का दुकान जाऊ मी थोडं कामात येते, शेंगदाणे ते तराजू पहा, टाकूच भेजा, जास्त झाले पुन्हा काढले, पुन्हा कमी केले पुन्हा. हे जर आपल्याला मोजता येत नाही तर आपल्या जीवनातलं पाप आणि पुण्य अगदी समसमान होण्यासाठी किती करावं. मग ते कळत नाही किती पाप झाले किती पुण्य झालं. मग ते समसमान केव्हा होईल. आणि शास्त्र असं सांगतं की ज्या वेळेला ह्या दोन्ही गोष्टी इक्वल होतील पाप आणि पुण्य तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. या मनुष्य जन्माचं या नरजन्माचं सकल संतांनी वर्णन केलं की गेला गेला हा नरदेह. हेच सांगितलं ना आता जे नाथांनी सांगितलं की एकदा ही नरदेह गेला न म्हणाले मग तद्रुपतान एकाग्रतान विवेक वैराग्य. अहो देहच नाही तर काय त्या राखेला घेऊन काय करणार. कोणी ठेवत नाही, हाडे ठेवत नाही, राखेली पटकन नाही आम्हाला प्रयागला न्यायचं पण नेऊन टाकायची. प्रयाग असो का नर्मदा असो का गोदावरी असो, घरी कोणी आणली का आतापर्यंत ठेवली का नाही. फार आमचे प्रिय होते त्यांचे ठेवून. ही आपली किंमत आहे नरदेहाची. पण गेला गेला हा नरदेह, नामदेव महाराज ते सांगतात गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. पुन्हा भगवंत नाही. आता फार मोठी म्हणजे नाथांनी तर याच्यासाठी शब्द वापरलाय गबाड. गबाड लाभलाय आपल्याला. नरदेह मिळणं म्हणजे केवढं मोठं गबाड आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि ते जर आपण वाया घातलं तर आपल्यासारखे दुर्दैवी प्राणी कोण असतील. म्हणून ते म्हणाले पुढचा माझा गुरु
शेवटचा आणि मुख्य गुरु अवधूत सांगतायत यदुराजाला की अरे सगळ्यात मोठा गुरु जर कोणी असेल तर नरदेह आहे म्हणाले. मनुष्याचा देह जो आहे हा खरा गुरु आहे म्हणाले. याचं कारण काय, या सगळ्या ज्या काही चर्चा नाथ भागवते तुम्ही आहेत आम्ही आहे हे सांगितलं कोणाला चाललंय. इथं नुसते गाद्याला ओढ्या लोड आणि हे ठेवल्याचे सांगा मुकुटमुळे कुणाला सांगता. तुम्ही सगळे बसले इथे मोठा लोड ठेवला कोण सांगणार. काहीच. आपण सगळे आहोत, आपण सचेतन आहोत नाही का, आपण मानव आहोत म्हणून सगळे. थोडीशी बातमी आली की झालं सगळंच थांबतं. नाही निघावं लागतं आता असं होत नाही. किती महत्व आहे. आत्ता आणि काय महाराज म्हणाले आयुष्याचा भरोसा नाही. शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने दोन शब्द त्यांनी वापरले. त्वरा करा पटकन, त्वरेने आणि तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. सांगताच येत नाही सज्जनो कुणाच्या आयुष्यात कोणत्या वेळेला काही माहीतच नाही. इतकं अनाकलनीय आणि ते अनाकलनीय म्हणूनच बरं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मनुष्य आनंदात राहू शकतो कारण त्याला त्याचा मृत्यू माहीत नाही. किती पारतंत्र्य खरं म्हणजे या सगळ्या. किती सुंदर तत्वज्ञान भारतीय तत्वज्ञानाने आपल्याला सांगितलंय की जन्म परावलंबन पारतंत्र्यातच जन्म आहे. माहित नाही कोणाच्या पोटी आपल्याला यायचंय, माहित कधी यायचंय, कुठे जायचंय, काय करायचंय, काहीच नाही. मृत्यू तोही आपल्या हातात नाही. जन्मही नाही आणि मृत्यू नाही. पण या दोन घटनांमध्ये जे आहे त्याला आयुष्य मानवी जीवन असं म्हणतात. त्याच्यामध्ये सुंदर कर्तव्य करण्यासाठी उत्तम बुद्धी आणि म्हणून ते म्हणाले की विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी सज्जनो फार महत्वाच्या साधन काळामध्ये. हे आपल्याला सगळं कळतं पण हे ग्रंथ वाचल्यावर कळतं की काय महात्म्य. जे काही कळलं ते 50 वर्षाच्या वयानंतर कळल्यावर काय हातात किती राहिले माहित नाही. आपण उगं म्हणायचं 30 वर्ष राहिले 35 वर्ष राहिले. तर 13 कोटी करायचं आहे ना आपल्याला. 2 वेळा 13 कोटी करूनच जायचं. हा तेवढा आपल्याला आयुष्य आहे असं लक्षात द्यायचं. म्हणजे एक तर 100% होतो दुसऱ्याच्या वाचनेत श्रीराम समर्थ पुन्हा मग पाप पुण्य समान 100%. कारण महाराज काय म्हणाले तुम्ही आयुष्यात एकदा जरी असा विचार केला की मला भगवंता तू दर्शन दे रे, मला तुझं दर्शन घ्यायचं असं मनापासून एकदा जरी वाटलं तर पुढचा जन्म मनुष्याचा आहे असं एक बोधवचन महाराजांचं मी वाचलेलं. केवढी आश्वासकता, केवढं मोठं आश्वासन सज्जनो मानवी जीवनात आपल्याला मिळतं की सकारात्मकतेकडे. म्हणून ते म्हणाले की आता राजा मी तुला असं सांगतो की मुख्य जे सूत्र आहे या सगळ्यांचं ते आहे विवेक आणि वैराग्याचा विचार. तो फक्त कुठे साधू शकतो, गाढवाच्या जन्मात नाही, घोड्याच्या नाही, ससाच्या नाही, हरणाच्या नाही, माणसाच्या जन्मात नाही. मग कुत्रा फार विवेक वैराग्य करायला असं कधी झालंय का नाही. 2 कुत्र्यांची चर्चा सुरू होती करे तुझ्याकडे फारच वैराग्य तोडला तुझ्याकडे विवेक आहे अशी काही चर्चा कुत्र्यांमध्ये नाही, सशांमध्ये नाही, हरणांमध्ये नाही, डुकरांमध्ये नाही, कोणाच मध्ये. अशी चर्चा फक्त माणसांमध्येच होती. आणि तो विचार करण्याची शक्ती परमात्म्याने विशेष शेवटचा प्राणी तयार केला मनुष्य प्राणी. त्याला नरदेह मनुष्य देह दिला. ते म्हणाले देहासी जे गुरुत्व जाणा ते 2 प्रकारी विचक्षणा सांगेन त्याच्या लक्षणा संरक्षणा परमार्था. देहा ऐसे ओखटे पृथ्वी माझी नाही कोठे, देहा ऐसे गोमटे पाहता न भेटे त्रिलोकी. काय देहाचं वर्णन आहे. ओखटे म्हणून त्यागावे ते मोक्ष सुखासी नागवावे, हो का गोमटे म्हणून भोगावे ते अवश्य जावे नरकाशी. देहाचे 2 एक ड्रॉबॅक्स एक मेरिट आणि डेमेरिट आमच्या सायन्सच्या भाषेत. एक त्याचा फायदा आणि एक त्याचा तोटा सांगितला. तरी ते त्यागावे ना भोगावे मध्यभागे विभागावे वा आत्मसाधनी राखावे निज स्वभावे हिता लागे. जैसे भाडियाचे घोडे आसक्ती सांडोनी पुढे पेनेवरी नेणे घेडे स्वार्थाच्या डेलागुनी हेतू ठेवूनी परमार्था गेही वस्ती करू जीवी उखिता देह आसक्तीची कथा बुद्धीच्या पंथा येवो नेती. देहाची नश्वरगती नश्वरत्वे उपरे विरक्ती नाशवंताची आसक्ती मोक्ष न करती सर्वदा. जेने उपजे विरक्ती तो विवेक जाणावा निश्चिती एवं विवेक वैराग्य प्राप्ती निज युक्ती नरदेही. सज्जनो आता भगवान अवधूत 24वा आपला गुरु सांगायला सुरुवात करतात आणि हा 24वा गुरु ते म्हणाले नरदेह. नरदेहाच्या बाबतीत ते म्हणाले की परमात्म प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ महाराजांचं वाक्य परमार्थ प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ साधन नरदेह. आणि या नरदेहाला आणि प्रपंचाला साधन म्हणून आपण वापरायचं.
एखाद्याचं भाड्याचं घोडं ते त्यांनी तेच सांगितलं, भाड्याचं घोडं नेलं तर ते आपलंच म्हणून समजून घ्यायचं का? काम झाल्यावर त्यांचं त्यांना द्यावंच लागेल. आमच्या लहानपणी सायकल नसायच्या सगळ्यांच्याकडे, सायकल भाड्याने मिळायची, 2 रुपये घंटा असं काहीतरी होतं. 2 रुपये 5 वाजता बरोबर पाहून दिलं. इतकी फिरवायची, इतके पाय दुखले तरी फिरवतच नाही. पण ती 2 घंट्यांनी पुन्हा परत करायची याची फार आठवण असायची. एक 10 मिनिटं लेट झालं तर ते 4 आणे जास्त घ्यायचं, लक्ष बरोबर घ्या, आणि ती त्याची द्यायची. पण तीच घरी जर घेऊन आलो भाड्याची सायकल, तो माणूस घरी. तसं हा भाड्याने दिलेलं नाही, भाड्याने दिलेलं घर आहे. या घराचा उत्तम वापर जसं आपण प्रपंचामध्ये किरायाचं घर घेऊन करतो की नाही, मुलांचे शिक्षण वस्त्र 4-5 वर्ष या गावात राहायचंय, त्या घरमालकाने आपल्याला पुन्हा सोडायचं, पोरांचे शिक्षण व्हायचे बाबा, ज्या पद्धतीने आपण वागतो ना, अगदी या नरदेहा. ते म्हणाले याचे जर लाड केले तर बस हा भोगवृत्तीकडेच जाणारा देह आहे. एकदा त्याला भोगायची सवय लागली, हा भोग तो भोग, भोग भोग भोगण्यातच आयुष्य संपतं. आणि भोग भोगल्यामुळे शेवटी प्राप्त होणारं जे आहे ते नरकाचं स्थान आहे. अजून एक विचार फार सुंदर नाथ महाराजांनी याच्यात मांडला. खरे गृहस्थाश्रमी संत किती काळजी घेतात संत. आईला माहित असतं या लेकराला 4 तास जर अभ्यास करायचा असेल तर वेगवेगळ्या वाट्यांमध्ये 2-4 पदार्थ तासाला या रूम मध्ये, त्याच्या स्टडी रूम मध्ये देणं गरजेचं आहे. हे आईला कळतं, त्या परमात्म्याला कळणार नाही का? मग त्यांनी नरजन्म दिला आणि नरजन्माबरोबर नरदेहाबरोबर वेदाचं एक पुस्तकही देऊन टाकलं. हा देह, हे त्याचे भोग आणि हे ते कसे वापरायचे मॅन्युअल्स देतात की, तसं मॅन्युअल खरं म्हणजे हे वेद आहे, वेदांत आहे. आपण जन्माला यायच्या आधी त्यांनी सांगितलं की मानवी जीवनामध्ये तुम्ही वागायचं कसं. आहार विहाराची बंधनं जी आपल्या शास्त्राने सांगितली ती पाळून जर केली तर म्हणाले या नरदेहाचा खऱ्या अर्थाने नाथ महाराज म्हणाले तुम्हाला उपयोग होईल. सज्जनो, आता या ओव्यांच्या आधीची थोडीशी एक प्रस्तावना सांगतो की नाथांनी आतापर्यंत आपल्याला 23 गुरु सांगितले आणि या 23 गुरूंची महती सांगत असताना निरनिराळ्या गुरूंचं वर्णन करताना काही ठिकाणी आत्मसाक्षात्काराच्या विविध अंगांचं दर्शन आपल्याला दिसलेलं 23 गुरूंच्या मध्ये, आणि काही ठिकाणी साक्षात्कार होण्यासाठी लागणाऱ्या तयारीचं वर्णन दिलं. आतापर्यंत जर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेच असेल, मी काही नवीन सांगतो असं नाही, पण हे 23 गुरु सांगताना 2 गोष्टी आहेत की कुठे कुठे आत्मसाक्षात्कार झाला आणि त्या दुसरा मुद्दा त्यांनी आपल्याला सांगितला की हा आत्मसाक्षात्कार म्हणजे खरा आनंद प्राप्त होण्याची तयारी आपल्याला काय करावी लागते, ही सगळी नाथांनी या 23 गुरूंच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितले. हे सगळं सांगून आता प्रत्यक्ष आपल्याला देहाच्या गुरुत्वाचे निमंत्रण, देहाला का गुरुत्व द्यायचं याचे महत्व नाथ महाराज आपल्याला सांगतात. आता एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला एक पॉइंट फक्त वाचून दाखवतो जो याच्यातून मला कळला. तो कसा आहे बघा. शाश्वत आणि अशाश्वत यांचा विवेक करून अशाश्वतात राहत असताना शाश्वताची प्राप्ती करून घेणं हे माणसाला शक्य असतं. अशाश्वतामध्येच आपण राहतो. या अशाश्वतामध्ये राहून शाश्वत शोधून काढणं हा विवेक आहे. आणि या अशाश्वत विश्वामध्ये प्रपंचामध्ये राहत असताना शाश्वताला शोधून, शाश्वत काय हे याचा शोध घेणं आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या वैराग्याचा अभ्यास करून ते शाश्वत या अशाश्वत जीवनात याच देहाकडनं आपल्याला करून घ्यायचंय हे नाथांना आपल्याला सांगायचं. शाश्वत अशाश्वत शब्दांमध्ये काहीच गडबड करू नका. खूप सोपं आहे की आपण जेवढं काही आपल्याला दृश्य दिसतं, जे काही आपण पाहतो, हे सगळं अशात आहे. किंबहुना जे जे जन्माला आलं, जे जे निर्माण झालं ते संपणार आहे, म्हणजे ते अशाश्वत आहे. त्यात आपला देह पण आला, पण याच देहाच्या आधारे आपल्याला या सगळ्या अशाश्वतांमध्ये राहून शाश्वताचा शोध घेऊन विवेकाचा वैराग्याचा अभ्यास करून आपल्याला आपलं अंतिम ध्येय याच देहाच्या आधारे शोधून घ्यायचंय असं नाथांना आपल्याला सांगायचं आहे. आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधन सामुग्री माणसाजवळ आहे. केवढा कॉन्फिडन्स आहे. मला काय जमलं ते फार मोठे महाराज जमलं, ते महाराज होते, त्यांचं काय बाबा ते मागचं जन्मी आणि या जन्मी.
नाथ महाराज म्हणले असं नाही. प्रत्येक व्यक्ती जी मनुष्य म्हणून जन्माला आली तिच्याकडे आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्याची साधन सामुग्री वरूनच दिलेली आहे. पॅकेज टूर मध्ये तुम्ही गेले केसरीच्या की ते बॅग अमक तमक बॉटल प्रत्येक ठिकाणी सगळं व्यवस्थित देतात. फक्त भूक लागल्यावर तुमच्या पर्स मधलं काढून तुम्ही खाणं एवढं अपेक्षित आहे. ते म्हणजे ते जमत नाही तर पुन्हा एक त्याचं पोर्टर देतो काहीतरी पिल्लू तुमच्या जवळ खाता का. इतकं महाराजांनी इतकं परमात्म्याने आपल्या ते म्हणाले प्रत्येक माणसाजवळ ही साधन सामुग्री आत्मसाक्षात्काराची भगवंतांनी दिलेली आहे. विवेकी मनुष्य तिचा योग्य उपयोग करून भगवंताचं दर्शन घेतो आणि अविवेकी मनुष्य त्याच सामुग्रीचा अनाठायी उपयोग करून एवढं मोठं मिळालेलं हे गबाड म्हणजे नरदेह हे वाया घालतो. या सगळ्या एकूण याच्यावरून जे काही प्रस्तावनेचे मुद्दे मला सुचतायत किंवा सांगता येतात सज्जनो हे असं आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये विवेकाला फार महत्व. एखादी घटना घडली ती अनुकूल असेल प्रतिकूल असेल हे प्रारब्धानुसार आहे. पण ती घडल्यानंतर आता यातून बाहेर कसं यायचं याच्यासाठी धीर न सोडता मनाला स्थिर करून मानवी जीवनात प्रपंचातले प्रश्न आपण सोडवतो. पण हे सगळे प्रश्न सोडवत असताना सुद्धा मला माझा प्रपंच आनंदाने करायचा हे आपल्या बॅक ऑफ द माइंड फिक्स असतं की मला तेवढंच ध्येय आपलं असतं. आत्मज्ञानाच्या मार्गावर अध्यात्मामध्ये पहिल्यांदा ते सांगतात तुम्हाला काय मिळवायचं ध्येय आधी सांगून द्या. ते ध्येय आपले ठरलेलं नाही. प्रापंचिक ध्येय हे तात्कालीन आहे, एक भाग आहे आयुष्याचा तो. पण सज्जनो आपल्याला ते शिकायचंय की मी कशासाठी जन्माला आलो आणि मला नेमकं काय मिळवायचं. सगळं मिळालं तरी शेवटच्या क्षणी फार मोठी मोठी माणसं सुद्धा उद्विग्न असतात, अस्थिर असतात. मरताना आयुष्याच्या संध्याकाळी अस्थिर असतात. त्याचं सूत्र आहे की त्यांना काय पाहिजे हे त्यांना शेवटपर्यंत कळालं नाही आणि काय पाहिजे हे अध्यात्मशास्त्र सांगतं की खरं तुला समाधान हवंय, तुला आत्मानंद हवाय, तुला ब्रह्मानंद हवाय, शाश्वत समाधान हवंय. हे सगळे समांतर शब्द आणि ते मिळवण्याचा मार्ग ईश्वराची अनुसंधान, ईश्वराची उपासना आहे. हे कळणं विवेक आणि ते प्राप्त होण्यासाठी जे जे करावं लागतं, ज्याचा ज्याचा त्याग करावा लागतो त्याला वैराग्य असं म्हणतात. इतकं सोपं आहे. आणि हे दोघं जेव्हा बरोबर जातात विवेक आणि वैराग्य तर मानवी जीवनामध्ये आनंदाला प्राप्त करण्यासाठी फारसा वेळ नक्कीच लागेल. म्हणून ते म्हणाले की नाथांच्या आता ह्या सगळं जेव्हा आपण 23 आतापर्यंत पाहिलं तर एक लक्षात गोष्ट येते बघा की नाथ महाराजांच्या जीवनात आणि त्यांच्या लिखाणात विवेकाला फार स्थान दिलेलं दिसते. बुद्धीला नाही, विवेकाला स्थान त्यांच्या जीवनात सुद्धा पहा. जीवन म्हणून आपण दरवर्षी एक 8 दिवस पहिले नाथांचं चरित्र घेतो आणि मग नाथांनी सांगितलेला विचार, नाथांनी सांगितलेलं तत्वज्ञान बघा. या दोन्ही गोष्टीमध्ये त्यांचं लिखाण असो किंवा त्यांचं जीवन असो, एवढा मोठा विद्वान पुरुष ज्याच्याकडे परमात्मा राहतो येऊन, परमात्म्याला ज्याचं प्रेम आहे, परमात्म्याला ज्याला सोडा वाटत नाही असा महान भगवत भक्त, पण त्यालाही प्रारब्ध चुकलं नाही आणि त्याला जेव्हा प्रतिकूल प्रारब्ध आपल्या दृष्टीने दिसतं आपल्याला ते आलं तेव्हा नाथ महाराज शांती ब्रह्म. आणि नाथांना हेच सांगायचंय की तुम्ही सुद्धा माझ्यासारखे शांती ब्रह्म होऊ शकता. प्रत्येक सत्पुरुषाची तळमळ हीच आहे की त्यांना जे समाधानाचं गबोलं प्राप्त झालं ना ते माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक मानवाला, प्रत्येक जीवाला मिळावं ही तळमळ प्रत्येक संतांची असते, प्रत्येक संतांची असते. तीच नाथ महाराजांच्या जीवनात त्यांच्या साहित्यामध्ये सज्जनो आपल्याला पाहायला मिळते. इंद्रियाचं सुख सर्वस्वी टाकून देणे फार फार महत्वाचा मुद्दा पहा. एक आता इथे थांबू आपण. इंद्रियाचं सुख सर्वस्वी टाकून देणे हा जसा मूर्खपणा आहे ना, आहे ना, दिलं ना भगवंतानी. तुम्हाला बासुंदी खा वाटते का, पुरणाची पोळी खा वाटते का, नैवेद्य करा, त्याला पहिल्यांदा अर्पण करा.
सूत्र मला भूक लागली ना त्याला लागली असते, मला तहान लागली ना, मी पाणी पिताना किती वेळा आपल्याला महाराजांची आठवण येते. सकाळी एकदा दूध, दुपारी नाश्ता, त्याच्यानंतर दुपारचं भोजन प्रसाद. आपण 4 वाजता चहा घेतो, महाराजांना काय देतो? नाही, जिथे कुठे देत असेल तर काही प्रश्न नाही. ते मध्येच दिवशी का कोणी अनारशाचं पीठ आणून दुपारीच अनारसे तळले आम्ही, दिले का महाराजांना? आठवण राहिली पाहिजे. किती अनुसंधान मला सांग. म्हणून ते काय म्हणाले, नाथ महाराज फार म्हणजे ग्रस्ताश्रमी संत. महाराजांनी सुद्धा फार खूप खूप वेळा नाथ महाराजांचा उल्लेख केला की ग्रस्ताश्रमी संतांचं वैशिष्ट्य काय आहे. म्हणाले नामदेव महाराज ग्रस्ताश्रमी. नामदेवाचा प्रपंच उत्कृष्ट का म्हणाले तर नामदेवाच्या घरची मोलकरी संत झाली. नामदेव, नामाचे देव, ज्यांच्याकडे अखंड नामाचा स्त्रोत वाहत होता, त्यांच्या घरात धुणं भांडी घासणारी जनाबाई संत झाली ना. संत जनी परे, शेवटची विनवणी संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुला, इतकं माझं तुझ्यावर प्रेम. नामदेवांचा प्रपंच याच्यासाठी. म्हणून किती एकच गोष्ट आहे बघा की त्यांच्या घरची मोलकरीण जर ती नाम घेऊ शकते, इतकं प्रेम नामाचं नामदेवानी तिच्यापर्यंत पोहोचवलं. नवे नवे त्या घरात काय नाम असेल, काय प्रेम असेल. म्हणून पुन्हा पुन्हा माझा नम्रपणे सांगावं, 3 गोष्टी आपल्याला फार लक्षात ठेवा. एक प्रामाणिकता, एक सत्य, आणि तिसरी प्रेम. आवडणारी भगवंताला गोष्ट प्रेम. काहीच लागत नाही. आलेल्या व्यक्तीला हसून बोलणं, प्रेमाने अंतःकरणापासून प्रामाणिकपणे. बरं, प्रामाणिकता पहिल्यांदा. काय ताई किती दिवस झाले भेट झाली, एवढं म्हणायला काय 100 रुपये लागायचे? बोललो नाही, 100 रुपये टॅक्स द्यावा लागला मला. काय पाठत नाही, तुम्ही 3 महिने गावा गेले, आम्हाला करमलंच नाही, तुम्ही तिकडे लंडन मध्ये, आम्ही इथेच बसलो. असं जर घडलं त्यानं सुद्धा किती छान. मला सांगा, महाराजांचं परवाचं एक सुंदर वाक्य होतं पहा, की दुसऱ्याच्या आनंदाला बाधा आणणं हे पाप आहे. काय विचार आहे सूक्ष्म. मन कोणाचे कधी न दुखवावे, त्याच्या मागचं सूत्र प्रल्हाद महाराज सांगतात की व्यक्ती आली, तिला तुम्ही आनंद देऊ शकता ना, देऊ नसता. आल्याबरोबर वक्रतुंड महाकाय केलं तर एखादी व्यक्ती दिसली, हेच ओठ आहेत, हीच जीवनी आहे, हाच चेहरा आहे, हाच माणूस आहे, आणि हाच त्या माणसाचा सद्विचार आहे की याला स्माईल मध्ये कन्वर्ट करायचं, वक्रतुंड महाकाय करायचं. नाही का? तुमच्या एका स्माईलनी समोरच्या माणसाला किती आनंद. पाहून न पाहिल्यासारखं डोळे वटारून पाहिले. हा हा हा, दोन्ही गोष्टी तुमच्या हातात आहे. इथे विवेक आहे. नाही का? आनंद, आनंद, खरा विवेक. म्हणजे विवेकाने सुद्धा किती छान आनंद ते म्हणू शकतो. ते म्हणाले, नाथ महाराज सांगायचं काय, नाथ महाराज म्हणाले, इंद्रियाचं सुख सर्वस्वी टाकून देणं हा मूर्खपणा आहे, कॉमा. पुढचा आहे का, इंद्रियाचं सुख न भोगणे, सर्वस्वी टाकून देणे हा जसा मूर्खपणा आहे, तसं केवळ इंद्रिय सुखासाठीच जगणं हा महामूर्खपणा आहे. वा, काय संतांचं चिंतन असतं, किती छान. याचा सुवर्ण मध्य, इथे जी ओवी आली ना मध्यभागी, आता आपण ओवी वाचली, आता पुन्हा नाही वाचली, त्याचा सुवर्ण मध्य साधायचा. अखंड भोगामध्ये पण आयुष्य नाही. म्हणून आपल्याकडे किती सूत्र छान दिली. एकादशी, कुलस्वामिनीचा वार, त्या दिवशी कमी जेवा, उपवास करा. इथून निग्रह आहे. हळूहळू हळू इंद्रियांना वळण. इंद्रियास वळून चित्ताला वळविले. इंद्रियाचं दमन करायचं आणि चित्त मग तसं छानपैकी, एकीकडनं इंद्रिय दमन, एकीकडनं नामस्मरण, एकीकडनं सत्संग, एकीकडनं छान ग्रंथ वाचन. या सगळ्यांनी विवेकाची निर्मिती होते. आणि विवेकाची निर्मिती झाली ना की वैराग्याची वाट हळूच मोकळी होऊन जाते. कधी वैराग्य आलं कळतच नाही. पण त्याचं सूत्र पुन्हा सज्जन नम्रपणे सांगतो, सत्संगच आहे. सत्संग, एक क्षणाचा सत्संग आणि एक क्षणाचा कुसंग माणसाला कुठे नेऊ शकतो. एक विचित्र फिल्म पाहिली आणि एक उत्तम फिल्म पाहिली, दोघीचा मनावर होणारा आघात ज्याचा त्यांनी अनुभवावा आणि त्याचा त्यांनी विचार करा. म्हणून सत्संगाचा महिमा अपार आहे असं ब्रह्मानंद महाराजांसारखा विद्वान मनुष्य आपल्याला सांगतो, प्रेमाने सांगतो.
ते म्हणाले की हा जसा मोठा मूर्खपणा आहे, असं नाथ महाराज या 23 या सगळ्या गुरूंचं वर्णन करत असताना आपल्याला बजावून सांगतात की इंद्रियांनी सुख घ्यायचं नाही असंही नाही, आणि केवळ देहोपभोगासाठी इंद्रिय सुखासाठी जगणं याच्यासारखा मूर्खपणा नाही. अति अति समर्थांचं ते काव्यचे अतिवर, अति क्रोध, अति खाणं, अति बोलणं, अति सगळं अति हे फार वाईट. म्हणून सगळ्या गोष्टी कशा मर्यादित, भारतीय तत्वज्ञान हे सांगतं की सगळ्या गोष्टी मर्यादित असाव्या. खाणं पिणं वागणं राहणं या सगळ्याला उत्तम सदाचरणाची जोड त्यांनी दिलेली. माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक व्यक्तीचा पारमार्थिक अधिकार नाथ महाराज म्हणाले सारखाच आहे. चहू वर्णा नामाधिकार हे जे सांगतात ना, त्याच्यामध्ये हा सारखा अधिकार त्यांना सांगायचा. म्हणून जे समर्थ सांगतायत तेच नाथ सांगतायत की प्रत्येक व्यक्तीला जो मनुष्य म्हणून जन्माला आला, बस मनुष्य एवढीच जात, त्या प्रत्येक व्यक्तीला पारमार्थिक अधिकार सारखा आहे. आणि महाराष्ट्रातल्या संतांच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हे सत्य आहे. चोखा मेळा, संत जनाबाई, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पिंगला, अजामेळ, किती किती म्हणून सांगावे, किती भक्तांची वर्णनं, त्यांच्या सगळं क्लासिफिकेशन तुम्ही करून पहा. त्या सगळ्यांनी एकच सूत्र अखंड, कधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आयुष्यामध्ये कुठेतरी अनुताप, पश्चाताप होणं फार, अरे माझे वाया गेले, बहुत आयु गेले, राहिले अल्पचे. ही जी बोच आहे, हा जो पश्चाताप आहे, हा जो अनुताप आहे, हा झाला तो मार्गावर झाला. आणि ते झालं की मग तळमळ, भगवंताविषयी प्रचंड प्रेम, प्रचंड भक्ती, निरतिशय प्रेम. प्रेमाचा परमोच्च बिंदू जर काही असेल तर भक्ती आहे. आणि ही भक्ती साधण्यासाठी पुन्हा नाथ मला सांगा की विवेक वैराग्य, आणि हा विवेक आणि वैराग्य केवळ आणि केवळ मनुष्य जन्मामध्येच आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणून या नरदेहाचं, म्हणून ते म्हणाले की माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा पारमार्थिक अधिकार सारखा नसतो, हे सांगायला नाथ महाराज सांगितले. परंतु माणसाच्या शरीरात आणि मनात भगवंताची प्रचंड शक्ती उदयोन्मुख स्थितीमध्ये राहत असल्यामुळे जो कोणी चिकाटीने प्रयत्न करेल त्याला आज ना उद्या हमखास यश आल्याशिवाय राहत नाही, हेही सांगायला नाथ महाराज विसरलेले आहेत. त्या 23 गुरूंच्या सगळ्या अभ्यासाच्या चिंतनाच्या अंती ह्या सांगून मग आपण त्या ओव्यांकडे वळणार असेल. म्हणून नाथ झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि आता 2 दिवस राहिले. उद्या 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबरला श्री महाराजांचं आगमन होईल. 4 आणि 5 ला नाथ भागवत होणार नाही. पण हा नरदेहाचा म्हणजे 24 गुरूंचा विषय उद्या आणि परवा या 2 याच्यात आपला महत्वाचा होऊन जातो. आणि याच्यानंतर समारोप म्हणजे पुढच्या वर्षीचं भागवत आपलं 24 गुरूंच्या नंतरच्या म्हणजे 9वा अध्याय आपला सुरू राहील. आपण करूया झालेली सेवा नाथांच्या सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया. आणि नित्याचा सकारात्मक दिशेने माणसाला वळवणारा अभंग प्रार्थनेच्या रूपामध्ये आपल्याला नाथांनी दिला तो घेऊया. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत जाणतसे. आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ,
सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझ मुकलील ऐसे नाही ऐसे नाही आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे जैसी स्थिती तैशा परी राहे कौतुक पाहे संचिताचे आवडीने भावे एका जनार्दन भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भाव सद्गुरुनाथ महाराज